शेती करू नको, काही कर, पण शहरात निघून जा, गावाकडे काय राहू नको. नोकरीशिवाय मुलगी मिळणार नाही, नोकरी नाही तर लग्न नाही. कॉल येतात, तरुणांचे कॉल येतात आणि त्यांच्याकडून मला हे विचारलं जातं, सर नोकरी न करता आम्हाला व्यवसाय करायचा आहे, तर आम्ही कोणता व्यवसाय करू, कशी सुरुवात करू, भांडवल कमी आहे, परंतु नोकरीची इच्छा नाहीये. कृषी क्षेत्राची शेतीची आवड आहे, परंतु शेती करायला घरच्यांचा विरोध आहे. अशा पद्धतीने नवीन एक संकट तरुणांपुढे उभा राहायला सुरुवात झाली आहे की घरातलीच व्यक्ती त्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करू येत नाहीयेत. मित्रांनो, अवेळी येणारा पाऊस, नैसर्गिक संकट असतील, आता सध्याची परिस्थिती जर पाहिली तर गारपिटीसारखं संकट असेल आणि काही मानवनिर्मित संकट आहे जे इराण आणि इराकचं युद्ध असेल किंवा रशिया आणि युक्रेनचं युद्ध असेल, अशा जागतिक पातळीवरच्या युद्धजन्य परिस्थिती असेल, या बऱ्याच गोष्टींचा परिणाम ह्या कृषी क्षेत्रावरती होतो. शेती जर आपल्याला करिअर म्हणून निवडायची असेल तर आपल्याकडे कोणती गुण, कौशल्य आणि काही उद्दिष्ट आपल्या समोर असणं गरजेचं आहे. मग नेमकं शेती हे क्षेत्र जर तुम्ही करिअर म्हणून निवडणार असाल तर तुमच्या मनाची तयारी कशी असली पाहिजे? कृषी क्षेत्रासमोर सध्या असलेली आव्हानं, नैसर्गिक संकट असतील किंवा मानवनिर्मित संकट असेल तर त्याच्यावरती मात करण्याची जी कला आहे. मग नेमकं बाजारपेठेचं ज्ञान मिळवण्यासाठी कोणती साधनं आहेत आणि शेती जर करिअर म्हणून निवडणार असाल, त्यामधून तुम्हाला स्वतःला प्रगती साधायची असेल आणि स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे कृषी क्षेत्रामध्ये स्वतःला उद्योजक म्हणून पुढे यायचं असेल तर नेमकं कोणत्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजेत हे या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत. व्हिडिओ माहितीपूर्ण होणार आहे, शेवटपर्यंत पहा. आवडला तर लाईक करा, इतर शेतकऱ्यांपर्यंत पाठवा, युवकांपर्यंत पाठवा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मी शैलेश आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मी नेहमीच आपल्या चॅनलवरती शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्याशी संबंधीमध्ये युवकांना मार्गदर्शक ठरतील आणि शेतकऱ्यांना माहितीपूर्ण ठरतील अशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो आणि त्याला तुम्ही उत्तम प्रतिसाद देत आहात, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, आज मी असाच विषय एक निवडला आहे की शेती क्षेत्राला करिअर म्हणून जर तुम्ही स्वीकारणार असाल तर नेमकी तुमची कोणत्या गोष्टीची तयारी असली पाहिजे. आर्थिक असेल, मानसिक असेल, सामाजिक असेल, कौटुंबिक असेल, नेमक्या कोणत्या गोष्टीतून तुम्हाला जावं लागणार आहे याची तुमची मनाची तयारी असली पाहिजे. त्याचप्रमाणे कोणताही व्यवसाय करताना व्यवसाय म्हणूनच त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्हाला काटेकोर नियोजन करूनच व्यवसाय कसा करायचा आणि शेती क्षेत्र जर तुम्ही खरंच आवडीने आणि करिअर म्हणून निवडणार असाल तर नेमकं कोणत्या बेसिक गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी तुम्हाला तयारी करायची, पूर्व ज्ञान असलं पाहिजे, याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. सुरुवातीला शेती हा विषय खरंच खूप रिस्की आहे. सगळे लोक सांगतात आपल्याला त्याप्रमाणे हा एक जुगारच आहे. शेतीला आपण जुगार का म्हणतोय? देशातील जवळपास 70% लोकसंख्या शेती आणि शेतीपूरक व्यवसायामध्ये असताना सुद्धा आणि जवळपास देशाच्या जीडीपीच्या 18 ते 20% पर्यंतचा वाटा हा जर शेतीचा असेल तर शेती क्षेत्र हे हातबट्ट्याचं किंवा जुगाराचं मानता येणार नाही. परंतु आपल्याकडे असलेली पारंपरिक पद्धतीने शेती करण्याची पद्धत, बदलत्या तंत्रज्ञानाचा आणि जागतिक बाजाराचा अभ्यास नसल्यामुळं, त्याचप्रमाणे आपल्याला या कृषी क्षेत्रामध्ये कोणकोणत्या संधी आहेत आणि हा व्यवसाय कष्टाचा असल्यामुळे आपण त्याच्याकडे पाठ फिरवत आहोत, या गोष्टीचा परिणाम ह्या कृषी क्षेत्रामध्ये आणि तरुणांमध्ये नैराश्य निर्माण होण्यामध्ये नक्कीच झालेला दिसतोय. हा, प्रत्येक गोष्टीला शेतकरी एकटा जबाबदार नाहीये. त्यासाठी काही नैसर्गिक संकट आहेत, मानवनिर्मित संकट आहेत. नैसर्गिक संकटामध्ये सध्याचं उदाहरण दिलं तर त्यासाठी गारपीट असेल, महापूर असेल, अवेळी येणारा पाऊस असेल, ढगाळ वातावरणामुळे नवीन नवीन रोग पिकांवरती पडतात. या गोष्टीचा सुद्धा आपल्या शेती क्षेत्रात त्या उत्पादकतेवरती आणि उत्पादन खर्चावरती परिणाम होताना दिसतो आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला शेती क्षेत्रामध्ये प्रवेश करताना विचार करावा लागेल. तरुणांमध्ये जवळपास 80 ते 90% तरुणांना शेती माहीतच नाहीये अशी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील बरेच तरुण रोजगारानिमित्त किंवा घरच्यांच्या आग्रहाखातर किंवा स्वतः कष्ट करण्याची तयारी नसल्यामुळे आणि काही लोक घरी कमी शेती आहे किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाह एवढ्यात होऊ शकत नाही, अशा कारणांमुळे शहरांमध्ये कमी पगाराच्या नोकऱ्या करतायत, परंतु त्यांचं मन आता तिथं रमताना दिसत नाहीये. कमी पगाराच्या नोकऱ्या करताना आणि आपल्या गरजा पूर्ण होऊ शकत नाही किंवा भविष्यामध्ये आपल्याला ह्या पगारामधून आपण काही करू शकणार नाही जे जाणीव झाल्यामुळे बऱ्याच तरुणांचे मला कॉल आल्यानंतर प्रश्न होतो की सर आम्हाला व्यवसाय करायचा आहे, थोडक्यातली घरची थोडी शेती आणि त्याच्या संबंधित असणारा कोणताही शेतीपूरक व्यवसाय करायचा आहे. अशा पद्धतीने
त्यांच्या मनाची तयारी आहे, परंतु सध्या मार्केटमध्ये असलेली स्पर्धा, भांडवलाची कमतरता, या सगळ्या गोष्टी त्यांना सतावत आहेत. जर आपण आता लगेच नोकरी सोडली आणि लगेच व्यवसायामध्ये पडलो, तर त्याच्यामध्ये जे असणारे रिस्क आहे याची जाणीव काहींना नसते, परंतु काहींना जर जाणीव असेल तर त्यांचं मन मात्र लगेच व्यवसायामध्ये येण्यासाठी धचावत नाहीये, अगदी रास्त आहे. मानवी स्वभावाचा जर विचार केला तर हातातलं गोष्ट सोडून लगेच पळत्याच्या मागे आयुष्यभर नोकरी करण्यापेक्षा आपण आपल्याला आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर म्हणून किंवा व्यावसायिक होण्यासाठी त्याला थोडासा वेळ दिला पाहिजे, संधी दिली पाहिजे किंवा स्वतःला एकदा आजमावलं पाहिजे, ही सुद्धा गोष्ट नक्कीच खरी आहे. मग या कृषी क्षेत्रामध्ये जर तुम्हाला आवड असेल, तुम्हाला खरंच शेती करायची असेल, तर मात्र सध्या असणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल. यांत्रिकीकरण प्रत्येक क्षेत्रामध्ये औद्योगिकरणामध्ये आलंय, तसं कृषी क्षेत्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये औद्योगिक तंत्रज्ञान येताना दिसतंय. त्याचा फायदा सुद्धा आपल्याला शेती क्षेत्रामध्ये करून घ्यावा लागेल. भविष्यामध्ये शेतीमध्ये खूप मोठे बदल होऊ शकतात. त्या बदलांचा जर आपण विचार केला, हवामान बदलामुळे वातावरणामध्ये असलेली अनिश्चितता, आता आपण पाहतोय की कमी वेळात जास्तीत जास्त पाऊस पडणे किंवा पाऊस पडल्यानंतर त्याच्यामध्ये जास्त खंड पडणे, अशा गोष्टी आपण मान्सूनच्या काळामध्ये सुद्धा पाहतोय. आणि मान्सूनचा काळ संपल्यानंतर अवेळी म्हणजे उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये पाऊस पडणे, अशा बऱ्याच गोष्टी भारतीय उपखंडामध्ये वातावरण बदलताना पाहतोय. त्यामुळे आपली जी पारंपरिक पीक पद्धती आहे की ज्या पीक पद्धतीला धरून आतापर्यंत शेती केली जात होती, मार्केटचा थोडाफार अभ्यास करून, वातावरणाचा थोडाफार अभ्यास करून मात्र आता आपल्याला याच्यावरती मात करता येऊ शकते. आणखी काही बदल शेती क्षेत्रामध्ये होत आहेत, त्याचा जर आपण विचार केला तर याय तंत्रज्ञान असेल, त्या आता ऊसासारख्या पिकामध्ये याय तंत्रज्ञानाचा फार चांगला रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. तसंच वेगवेगळ्या पिकांमध्ये आणि शेतकऱ्यांना माहिती पुरवणाऱ्या ज्या ऍप्स आहेत, यामध्ये सुद्धा याय तंत्रज्ञानाचा हवामानाच्या बदलामुळे येणारे जे रोग आहेत, पिकांवरती पडणाऱ्या किडी आहेत, या संदर्भामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान आपल्याला या एआय तंत्रज्ञानामधून वेगवेगळ्या ऍपद्वारे आपल्याला आता त्याच्यामध्ये काही बदल होताना दिसत आहेत. त्याचप्रमाणे पाण्याची टंचाई, सध्या आपण ज्या पद्धतीने पाणी वापरतोय, पिकांना देतोय, आपल्याकडे उपलब्ध पाणी आहे म्हणून आपण ते सर्रासपणे आणि किती प्रमाणामध्ये वापरतोय याचा कसलाही ताळेबंद न ठेवता करतोय. भविष्यामध्ये मानवाच्या ज्या वापराची जी गरज आहे पाण्याची, ती लक्षात घेता शेतीसाठी पाणी कमी पडणार आहे. पुणे शहराचा जर आपण आज विचार केला तर जवळपास 30 टीएमसी पैकी 17 ते 18 टीएमसी पाणी फक्त शहराला पिण्यासाठी वापरलं जाते. शहराबरोबरच शहराच्या लगत असणाऱ्या ग्रामीण भागातल्या मोठ्या ग्रामपंचायती असतील, त्यांची पाण्याची गरज ओळखली तर भविष्यामध्ये पिण्याच्या पाण्यासाठीच पूर्ण धरणं राखीव ठेवावी लागतील की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मग अशा परिस्थितीमध्ये मी पुणे परिस्थिती उदाहरण म्हणून घेतलं तर सगळीकडेच ही परिस्थिती होऊ शकते. वाढते औद्योगिकरण असेल, नागरिकरण असेल, पावसाची अनिश्चितता, या सगळ्या गोष्टींचा परिणाम शेतीमध्ये नक्कीच पाण्यामुळे होणार आहे. की पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी आपल्याला ड्रीप इरिगेशन असेल, तुषार सिंचन असेल म्हणजे स्प्रिंकलर असेल, त्याचा योग्य पद्धतीने वापर करावा लागेल. एआय तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. कमी पाण्यामध्ये आपल्याला पिकांची गरज ओळखून जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, या गोष्टींचा सुद्धा आपल्याला भविष्याच्या बदलानुसार आपल्याला शेती क्षेत्रामध्ये वापर करावा लागेल. उत्पादन खर्च फार वाढत चाललेला आहे. हा बदल, हवामान बदलामुळे कीड किंवा रोग ह्या गोष्टी वाढत चाललेल्या आहेत. मग त्याचा परिणाम सुद्धा आपल्या उत्पादन खर्चावर होतोय. सध्या बियाण्यांचा खर्च, मशागतीचा खर्च, वाढत्या इंधनांचा खर्च, यामुळे मशागतीचा खर्च वाढत चाललाय. शेतीचं उत्पादकता कमी होत चालली आहे. वारंवार तीच पिकं घेऊन आणि जास्तीत जास्त पाण्याचा आणि खताचा वापर केल्यामुळे जमीन नापीक होत चालली आहे आणि त्यामुळे आपला उत्पादन खर्च वाढतोय, पण त्या पट्टीमध्ये आपल्याला उत्पादन मिळताना दिसत नाही. मग मित्रांनो, शेती क्षेत्रात जर निवडणार असाल तर हे संकट मी तुम्हाला थोडक्यात सांगितली, परंतु याच्यामधून नक्कीच आपल्याला मार्ग काढता येऊ शकतो. तर नेमका तो मार्ग कसा काढायचा? शेती क्षेत्र जर तुम्ही करिअर म्हणून निवडणार असेल तर नक्कीच काही पॉझिटिव्ह गोष्टी या क्षेत्रामध्ये आहेत. जर जास्तीत जास्त लोक शेती न करता इतर व्यवसायाकडे वळत असतील तर शेती क्षेत्राला सुद्धा चांगले दिवस यायला फार दिवस लागणार. आता पारंपरिक पद्धतीने शेती करण्याऐवजी जरा स्मार्ट पद्धतीने किंवा स्मार्ट फार्मिंग करावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला योग्य पद्धतीचं बियाणं, त्या पिकाचं पूर्ण नॉलेज घेऊन त्या पिकासाठी लागणारं हवामान, वातावरण, खते, त्याच पद्धतीने पाणीचं व्यवस्थापन किती असलं पाहिजे, आपल्याकडे आयडियल वातावरण नेमकं ते आहे का, कोणत्या पिकासाठी आहे, आपण जे पीक करू इच्छितोय त्या पिकासाठी आपले ते जमिनीत तसे घटक आहेत का, माती परीक्षण करून आपल्याला
त्याची मातीची गुणवत्ता चेक करून त्या पद्धतीनेच आपल्या पिकाला लागणारी जी खत माती आहे त्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो आणि याच्यामधून आपल्याला या संकटातून मात करता येऊ शकते. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी सुद्धा आपल्याला AI तंत्रज्ञानाचा उपयोग करू शकतो. जर आपल्याला भांडवली गुंतवणूक 10 ते 20 हजार रुपये एका वेळी या तंत्रज्ञानासाठी करावे लागत असेल, परंतु यामुळे आपलं वाढणारं उत्पादन आणि आपल्या उत्पादनावरती अवाजवी होणारा खर्च यांचा जर आपण ताळेबंद काढला तर नक्कीच आपल्याला AI तंत्रज्ञान आपल्या शेतामध्ये वापरलं तर नक्कीच त्याचा आपल्याला फायदा होतो. पण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण ड्रिप इरिगेशन आणि तुषार सिंचनाचा वापर करून कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त शेती करू शकतो. त्याचप्रमाणे पूरक व्यवसाय, आता तुम्ही माझ्या मागे बघू शकता, हा माझा पूरक व्यवसाय म्हणून मेंढी पालन आणि गाई पालन म्हणजे डेअरी फार्मिंग आणि शिप फार्मिंग आणि थोड्या प्रमाणामध्ये गोट फार्मिंग, ह्या सगळ्या प्रकारचे मी व्यवसाय एकत्रपणे करतो. याचा परिणाम मात्र मला चांगला शेतीमध्ये फायदा होताना दिसतोय की याच्यामधून तयार होणारं जे लेंडी खत आहे, हे लेंडी खत मला शेतीसाठी वापरता येतं. आपल्या जमिनीचा पोत सुधारण्याकरता, जमीन सुपीक राहण्याकरता आपल्याला नक्कीच याचा फायदा होताना ही सुद्धा आपल्याला आपल्या जमिनीमध्ये वापरावी लागेल. जर आपण बेड करणार असो तर त्याच बेडवरती आपल्याला 2 पिकं कशी घेता येतील, म्हणजेच मशागतीचा खर्च आपल्याला यामधून कसा कमी करता येईल. मल्चिंग हाताळलं तर त्याचा आपल्याला उपयोग 2 ते 3 पिकांसाठी सुद्धा करता येऊ शकतो. अशा पद्धतीने जर बहुउद्देशीय आपण पीक पद्धती आपल्या शेतीमध्ये राबवली तर नक्कीच आपल्याला शेती फायदेशीर आणि खूप फायदेशीर करून घेता येईल. त्याच पद्धतीने असे पूरक व्यवसाय करून सुद्धा आपण आपला शेतीमध्ये काही 24 तास काम नसतं किंवा 30ही दिवस काम नसतं. मग आपल्याला ज्यावेळी शेतामध्ये काम नाहीये त्यावेळी आपण या व्यवसायावरती फोकस करून एकमेकांना पूरक असणारे हे व्यवसाय करू शकतो. सकाळी 1 तास आणि संध्याकाळी 1 तास या व्यवसायाला दिले आणि उर्वरित वेळ आपण जर आपल्या शेतीसाठी दिला तर नक्कीच आपल्याला कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी आहे, हे तरुणांना मला आवर्जून सांगावं लागेल. शेती क्षेत्रापुढे खूप मोठी संकट आपण असताना पाहतोय, तरी सुद्धा काही शेतकरी मात्र फार यशस्वी झालेले आपण पाहतो. त्यांच्या यशोगाथा आपण वेगवेगळ्या माध्यमातून, सोशल मीडियातून आणि मुलाखतींमधून ऐकत असतो. मग नेमकं या लोकांनी असं वेगळं काय केलंय, नेमकी कौशल्य त्यांच्याकडे कोणती आहेत की ज्या कौशल्यांच्या आधारे त्यांनी जास्तीत जास्त उत्पादन मिळवले आणि स्वतःचा नावलौकिक मिळवलाय आणि पैसा सुद्धा भरपूर कमवलाय, आणि नेमकं त्यांच्या शेती करण्याची नेमकी कशी पद्धती आहे, या गोष्टीचा जर आपण विचार केला तर आपण जर या व्यवसायामध्ये पडणार असेल तर अशा लोकांना फॉलो करून वातावरणामध्ये होणारे बदल यांचा अभ्यास करून त्याच पद्धतीने नवीन येणाऱ्या तंत्रज्ञानाचा आपल्याला वापर कसा करता येईल, आपल्या शेतामध्ये काही नाविन्यपूर्ण बदल आपल्याला वेळोवेळी कसे करता येतील, या गोष्टींचा विचार करणारा शेतकरीच पुढे उद्योजक म्हणून पुढे येऊ शकतो. आपल्या बाजारपेठेमध्ये आपल्याला नेमक्या कोणत्या संधी आहेत, कोणत्या पिकाची गरज किती आहे, आयात निर्यात देशाची परस्परांमध्ये होत असताना जागतिक पातळीमध्ये कोणत्या फळांना आपल्या भागामध्ये चांगली पिकणारी फळं कोणती आहेत, ज्यांना बाजारपेठेमध्ये जागतिक बाजारपेठेमध्ये कशा पद्धतीने जास्तीत जास्त दर मिळून आपल्याला जास्त पैसे कसे मिळतील, या गोष्टीचा विचार करून आपल्याला पिकाची निवड करावी लागेल. आपण निवडलेल्या पिकाला नेमकं आयडियल वातावरण कधी आहे, कसं आहे, त्यासाठी आपल्याला नेमकं काय करावं लागेल, त्या संबंधीमध्ये संपूर्ण माहिती गोळा करून त्याचा एक अनालिसिस करून व्यवस्थित माती परीक्षण करून आपल्या शेतीमध्ये योग्य पद्धतीने जर आपण पाण्याचं, खताचं आणि व्यवस्थित त्याच्या मशागतीचा वेळ देऊन आणि कामगारांना आपण कुशल कसं बनवू, ह्या गोष्टी आपण पाहिल्या पाहिजेत. आपल्या उत्पादन जो खर्च आहे तो आपल्याला कसा कमी करता येईल, आपल्याकडे असलेली साधनं आणि ज्ञान यांचा उपयोग आपल्या उत्पादन खर्चामध्ये कमी करण्यामध्ये कसा करता येईल, या गोष्टींचं कौशल्य त्यांनी आत्मसात केल्यामुळे या लोकांना जास्तीत जास्त नफा मिळवता येतोय. त्यामुळे आपल्याला पारंपरिक पद्धतीने न करता आता स्मार्ट पद्धतीने शेती करावी लागेल. तर मित्रांनो, शेती क्षेत्रामध्ये जरी दराची अनिश्चितता असेल, उत्पादन खर्चाची अनिश्चितता असेल, येणाऱ्या संकटांची अनिश्चितता असेल, आपत्कालीन परिस्थितीमध्ये आपल्याला नुकसान होणार असेल, या सगळ्या गोष्टी असतील तरी या सगळ्या गोष्टींवरती आपल्याला काही ना काहीतरी उपाय थोड्या बहुत प्रमाणामध्ये आपल्याकडे असते. जरी कांद्या पिकाचं उदाहरण घेतलं तर आपल्याला साठवणूक करता येऊ शकते, परंतु खत आणि माती व्यवस्थापन आपण व्यवस्थित केला असेल तर तो कांदा टिकतो. आणि ज्याच पद्धतीने इतर पिकांसाठी सुद्धा वेअर हाऊस सारख्या गोष्टी आहेत की ज्यामध्ये आपण जर पिकाला बाजार नसेल तर ते आपण जास्तीत जास्त दिवस स्टोअर करू शकतो आणि बाजारपेठेमध्ये ज्यावेळेस आपल्याला जास्त बाजार भाव मिळेल अशा पद्धतीने आपण त्याला वेअर हाऊस मध्ये काढून विक्री करू शकतो. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा आणि आपल्या जवळच्या असणाऱ्या साधनांचा उपयोग करून शेती ही फायदेशीर करू शकतो. आपण पिकवलेला माल हा आपल्याला ग्राहकांपर्यंत थेट कसा विकता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. व्यापारी साखळी कमी करून
थेट ग्राहकांपर्यंत आपण माल पोहोचवण्याची सुविधा करू. शेती असो, शेतीपूरक व्यवसाय असो, कोणत्याही व्यवसायामध्ये तुमचा उत्पादित होणारा माल जर आपण थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची यंत्रणा उभी करू शकलो तर तुमच्या व्यवसायामध्ये तुम्ही इतरांपेक्षा नक्कीच जास्त नफा कमवू शकता. तर मित्रांनो, थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे योग्य नियोजन, उपलब्ध तंत्रज्ञान आणि तुमच्याकडे असलेली कौशल्य या सगळ्या चौकटीचा योग्य वापर केल्यावरती यश हमखास तुमचंच आहे. शेती क्षेत्र हे करिअर म्हणून निवडायला काही हरकत नाही. करिअर म्हणून जर आपण शेती व्यवसाय निवडत असू तर या व्यवसाया संदर्भामध्ये संपूर्ण माहिती, पडेल ते काम करण्याची तयारी आणि कामगारांवरती अवलंबून न राहता स्वतः कपडे काढून काम करण्याची तयारी तुमच्या जवळ असेल आणि आपल्या बुद्धीचा, ज्ञानाचा आणि साधनांचा योग्य वापर करण्याची तयारी तुमची असेल तर नक्की हा व्यवसाय तुम्ही करिअर म्हणून निवडू शकता. आणि तरुणांना करिअर म्हणून हा व्यवसाय उत्तम सुवर्ण संधी आहे. स्वतःला आजमवायला काहीच हरकत नाही. आणि जर तुमच्याकडे भांडवलाचा अभाव आहे तर तुम्ही कोणकोणत्या सरकारी योजना आहेत ह्या आपल्याला कशा वापरता येतील व्यवसाय करण्यासाठी, पीएमईजीपी असेल, सीएमईजीपी असेल, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या पातळीवरती आणि नाबार्डच्या सहकार्याने आपल्याला कोणत्या व्यवसायामध्ये कशी मदत घेता येईल या पद्धतीने सुद्धा तुम्ही माहिती गोळा करून आणि तुमचा व्यवसाय सुरू करू शकता. शेतीपूरक व्यवसाया संदर्भामध्ये आपल्याला उपयुक्त होतील असे बऱ्यापैकी व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न केला. आपल्या शिवम ॲग्रो युट्यूब चॅनलच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही हे सगळे व्हिडिओ पाहू शकता. डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, इतर शेतकरी आणि युवकांपर्यंत पाठवा आणि असेच नाविन्यपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माहिती शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. जय जवान, जय किसान.